नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं जे सत्र चालू आहे त्यातला आपला पहिला चॅप्टर आता संपलाय. पुरस्कार जे काय महत्वाचं होतं ते सर्व आपण पार एकदम बारीक बारीक गोष्टी बघितल्या आपण, बरोबर आहे की नाही. मग आता त्या पुरस्कारांवर तुम्ही जर योग्य पद्धतीने रोज आपला व्हिडिओ बघत असाल तर आजचे प्रश्न तुम्हाला जमलेच पाहिजे आणि 100% जमले पाहिजे. आणि हे प्रश्न एवढे जबरदस्त सांगितलेले, एवढं जबरदस्त विश्लेषण केलेलं आहे यांचं मी, की यातून तुम्हाला 2-3 गोष्टी कळतील. पहिली गोष्ट तुम्हाला ही कळेल की बाबा नेमकं क्वेश्चन कसा सोडवला जातो. आपण ज्या वेळेस परीक्षेच्या आधी क्वेश्चन सोडवत असतो तर त्या क्वेश्चन मध्ये आपण काय सुधारणा केली पाहिजे, ते कसे सोडवले जातात, बरोबर आहे. म्हणजे मी इथं जे क्वेश्चन सोडवला आता तुमच्या समोर, ते क्वेश्चन तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट, किंवा मी क्वेश्चन कसा सोडवला गेलाय, बरोबर आहे की नाही. आपण फक्त केवढा विचार करतो, किती विचार करतो आणि विचार किती करायला पाहिजे आपण, हे आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर की नाही. आपण एका ऑप्शनवर विचार करतो फक्त, पण बाकीचे 3 ऑप्शन जे असतात ना प्रश्नातले, ते पण खूप महत्वाचे असतात. मग ते काय याच्यावर जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, कारण काय असतं, ह्या एक्झामचे ऑप्शन पुढच्या एक्झामचे क्वेश्चन राहत असतात, त्यामुळे त्यांना व्यवस्थित बघायचं. आणि खूप साऱ्या कमेंट येत आहेत, खूप सारे विद्यार्थी मित्र व्हॉट्सअपला बोलतायत, टेलिग्रामला बोलतायत की सर खूप छान चालू आहे, खूप छान शिकवताय वगैरे वगैरे. काय म्हणता का, मी शिकवतोय छान, मी करतोय छान, धन्यवाद. तुम्ही जी कौतुकाची थाप दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्तच करतो. पण त्याशिवाय मी एक सांगतो की प्रत्येकाने बघायला आणि टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामला एक अपडेट देतोय. युट्यूबला तर सबस्क्राईब कराच, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑन ठेवा, व्हिडिओ आला नोटिफिकेशन येईल. पण त्यासोबत टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा. आपल्या टेलिग्राम मध्ये आपण एवढ्या जबरदस्त अपडेट्स देत राहतोय, इतकं जबरदस्त देतोय. प्रत्येक पीपीटी तिथे जाते, प्रत्येक पीडीएफ तिथे जातोय, प्रत्येक पोल तिथे घेतला जातोय. सो त्याला अपडेट राहा, त्याला जॉईन व्हा. अजिंक्य पवार नावानंच टेलिग्राम चॅनल आहे, अजिंक्य पवार नावानंच युट्यूब चॅनल आहे, बरोबर आहे. त्यामुळे काळजी करायची नाही, ठीक आहे. चल मग आपण आज क्वेश्चन बघणार आहोत. जे काय आपण सर्व पुरस्कार बघितले त्याचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. मग तुम्ही सुद्धा याची तुम्ही प्रिंट काढून घ्या. मग सर आता याची प्रिंट काय, टेलिग्रामला जॉईन व्हा. टेलिग्रामला ही पीडीएफ आहे, पीडीएफ टाकतो मी थोड्या वेळात, ठीक आहे. मग ती पीडीएफ तुम्ही तिथून घ्यायची, तिची प्रिंट मारायची आणि जसं मी सांगितलं होतं तसं ते सोडवत जायचं, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, मला माहिती आहे हा व्हिडिओ लाईव्ह नाही, मी प्रयत्न केले पण थोडं टेक्निकली गोष्टीमुळे नाही शक्य झालं लाईव्ह. पण इथं सुद्धा असं फील करायचं की हा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही आता नंतर बघणार, जेव्हा हा व्हिडिओ मी आता रेकॉर्ड करतो तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा काय बघा, ऐका की मी जेव्हा आता एखादा क्वेश्चन वाचल इथला, बरोबर आहे, तर तो क्वेश्चन जेव्हा मी वाचल तर त्या खाली मी 30 सेकंद 25 सेकंद मुद्दाम थांबल. तुम्ही नंतर जे कमेंटमध्ये उत्तर टाकत राहा. तुम्हाला वाटतं आता होऊन गेलेलं लेक्चर पुढे घेऊ, उत्तर नाही, थोडा मेंदूवर ताण द्या. पॉज करा लेक्चर, 2 मिनिटं पॉज करायचं, प्रश्न ऐकला पॉज करा लेक्चर, 2 मिनिटं मेंदूला ध्यान द्या. अरे हा याच उत्तर यावं शकतं, मग ते उत्तर टाका आणि मग व्हिडिओ ऑन करा. चुकलं तर काय होत नाही, तर काय कोणाला फासावर जायचं नाही. चुका सगळ्याकडून होतात, तुमच्याकडून होतात, माझ्याकडून बी होऊ शकतात. पण स्वतःच्या मेंदूवर ताण द्या. डायरेक्ट लेक्चरच बघत बसू नका ते की हा पहिला प्रश्न पुरस्कार सरने विचारलं मग विश्लेषण सांगितलं, ते बघा. पण मी जेव्हा व्हिडिओ ते सांगतोय प्रश्न, तर तो प्रश्न ऐकल्यावर पॉज करा 1 सेकंद, आपल्याला उत्तर माहिती आहे का, ताण द्या मेंदूवर. 3 दिवसापासून लेक्चर सिरीज चालू आहे, बरोबर का नाही. चल मग आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चर्सला. चला बघा, पहिला प्रश्न काय रे, 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला. प्रश्न बघा रे, प्रश्न एकदम व्यवस्थित बघा. काय विचारलंय मी, महाराष्ट्र भूषण 2023 चा पुरस्कार कोणाला देण्यात आला, ठीक आहे. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला. चला बघा, हा ठीक आहे. आले असेल आता तुम्ही, आता असं थांबायचं बघा, मी सांगितलं तसं. मी इतकं का थांबलो की एवढ्या वेळात तुम्ही उत्तर टाकत चला, कळलं का. म्हणून म्हणतो मी, तुम्ही आता हात रेकॉर्ड व्हिडिओ राहणार आहे, तुम्ही डायरेक्ट बघाल. डायरेक्ट नाही बघायचं, पहिले बघायचं, 1 सेकंद पॉज करायचं त्याला, ठीक आहे. चल बघा, आता ऑप्शनवर कसा विचार करायचा रे. बघा, समजा पहिले तर क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. इथं काय दिले, 2023 दिलंय का 2025 दिलंय का 2024 दिलंय, हे सर्वात पहिले बघायचं. तिथं दिसतंय आपल्याला 2023, करेक्ट आहे का नाही, 2023 दिसतंय आपल्याला तिथं. मग विचार करायचा, अरे हा 2023 चा कोणाला भेटला होता, 2024 चा कोणाला भेटला होता. बरं, प्रॉपर आन्सर माहिती असेल तर अडचणच नाही. पण जर प्रॉपर आन्सर माहिती नसेल तर त्याला इलिमिनेशन न जायचं. इलिमिनेशन म्हणजे कसं बघा, जसं सुधा मूर्ती, नितीन गडकरी. तुम्ही जर माझ्या मागचे व्हिडिओ बघितले असतील आता करंटचे, तर 100% तुम्हाला याचं उत्तर कळालेलं आहे.
आणि ज्यांना नसल बी आठवत काय उत्तर आहे, तरी हे जेव्हा इलिमिनेशन करणार तुम्ही तेव्हा तुम्हाला ऍक्युरेट करण्याचं उत्तर काय, बरोबर आहे. 50-50 तर कॅन्सल होईल. बघा ह्या ज्या सुधा मूर्ती आहे यांना 2024चा लोकमान्य 2024चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता. कोणता? लोकमान्य 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 टिळक राष्ट्रीय पुरस्कार. ठीक आहे. राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटला होता? सुधा मूर्ती यांना भेटला होता. कोणता? 2024चा. कोणता? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. बर प्रश्न काय रे? महाराष्ट्र भूषण. चला गेलं एक ऑप्शन. ओके. सेकंड थिंग, नितीन गडकरी. नितीन गडकरी यांना 2025चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार भेटलाय. 2025 कळालं का? 2025चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटलाय? नितीन गडकरी यांना भेटलाय. आलं लक्षात? दोन ऑप्शन उडालेत, सुधा मूर्ती आणि नितीन गडकरी. हे दोन ऑप्शन बाजूला झालेत, राहिले दोन. आता एक आहे राम सुतार आणि एक आहे अशोक सराफ. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस काय करायचं? राम सुतार आहे ना, बघायचं, डोकं लावायचं, येतंय का नाही. बरं ज्यांना वाटतं दोघांना भेटलाय, पण हे तर माहिती आधी अशोक सराफ यांना भेटलाय, मग आपण आधीच विचारलंय ना 2023चा. तर अशोक सराफ यांना 2023चा, ठीक आहे, बर 2023चा 2023चा अशोक सराफ यांना कोणता पुरस्कार भेटला रे? 2023चा कोणता पुरस्कार भेटला त्यांना? तर तो भेटला, तो म्हणजे 2023चा महाराष्ट्र भूषण. कोणता? महाराष्ट्र भूषण. महाराष्ट्र भूषण 2023 हा कोणाला भेटला? अशोक सराफ यांना. आणि 2023चा पण 2023चा भेटला, पण देण्यात कधी आलाय? तो 2024ला त्यांना देण्यात आलाय. कधी देण्यात आलेला आहे? 2024ला त्यांना देण्यात आलेला आहे. आणि राम सुतार यांची घोषणा झालेली आहे. कशासाठी? तर 2024चा महाराष्ट्र भूषण. काय? 2024चा महाराष्ट्र भूषण. ओके, आलं लक्षात? मग उत्तर काय आहे याचं? 2023चं म्हणल्यावर अशोक सराफ याचं उत्तर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे याची, राम सुतार यांच्या नावाची. आणि 2024 मध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अशोक सराफ यांची घोषणा केली होती आणि त्यांना तो देण्यात पण आलेला आहे. ओके, कळालं? याची बायोग्राफी क्लिअर झाली का रे? म्हणजे काय होतंय, ज्यावेळेस तुम्ही आता कुठेही क्वेश्चन सोडवणार याच्या व्यतिरिक्त आणि जर ही ट्रिक वापरली तर तुम्हाला बाकीच्या ऑप्शनचा ऑप्शन होतो. म्हणजे आपण आज जर 15 प्रश्न घेतले तर आपण फक्त 15 प्रश्नांचा अभ्यास नाही करत मित्रांनो. आज तर 15 गुणिले 4 15 म्हणजे 60 प्रश्नांचा अभ्यास होतोय आपला इथे. किती? 60 प्रश्नांचा. हे तुमच्या अभ्यासात पण असलं पाहिजे. ओके, कळा. चला दुसरा प्रश्न सांगा रे पटकन. लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? बघा व्यवस्थित सांगा. लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? आता सांगितलं मी उत्तर. सांगा पटकन. चला कमेंट मध्ये लगेच कळलं पाहिजे मला. कमेंट देत राहा. मान्य आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे, पण मी मुद्दा म्हणतोय कमेंट द्या. कारण स्टॉप घ्या, पॉज घ्या, डायरेक्ट व्हिडिओ बघत नका सुरू पूर्णच्या पूर्ण. ठीक आहे, चलो सांगा. हा आले असतील आता कमेंट. ओके चला बघा, आता याच्यात काय विचार करायचा रे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025. बरं तुम्हाला माहिती आहे का? जर माहिती आहे तर काय हरकत नाही. पहिला प्रश्न एक, काय करायचं? एक माहितीच नाही. बघा माहितीच नाही आपल्याला, सोडून द्यायचा क्वेश्चन. मी एक्झाम मध्ये सांगतोय ना सध्या, आणि इथं तर आलंच पाहिजे ते. ठीक आहे. दुसरा 50-50 म्हणजे काय रे? दोन ऑप्शन तर नाहीचे, मला माहिती आहे सर याचे. दोन कोणते ते बघावं लागेल. ठीक. तिसरा की डन माहिती. डन माहिती. ओके, मग
हा, मग ह्या माणसानं काय करायचं, परीक्षेच्या आधी अभ्यास करताना असं जर सिच्युएशन आली तर व्यवस्थित हे पूर्ण वाचून घ्यायचं याच्या संदर्भात, पुरस्कारासंदर्भात. आणि सेकंड वाला जो आहे हो हा, याला जी सिच्युएशन आहे ती 50-50ची, तर यानं काय करायचं, जे दोन राहतात त्याच्याकडे त्याच्यावर विचार करायचा आणि जास्त करेक्ट कोणतं वाटतं ते बघायचं. ओके सर. आणि तिसरा जो आहे डन वाला, त्यानं काय उत्तर लिहायचं. बर, आता आपण हा जो क्वेश्चन बघतोय तर याच्यात मी सांगतो, आता बघा याच्यात बघा, याचं उत्तर आहे 2025चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना भेटला. बर, ठीक आहे. त्यानंतर सुधा मूर्ती जे आहेत यांना 2024चा भेटला होता. कोणता? 2024. कोणता? 2024चा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? 2024 हा, लक्षात ठेवा. सुधा मूर्ती. आणि 2025 नितीन गडकरी. राहिले 2 ऑप्शन. हे जे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. कोणाच्या वतीनं? लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. झाले 3 ऑप्शन कटले. राहिले अमिताभ बच्चन. हे अमिताभ झालं, करून घ्या. आता अमिताभ बच्चनचं नाव माहित नाही असं कोणी नसेल, ठीक आहे. नाही तर म्हणा का सरचं लिहिण्यात चुकलं. हा बाबा चुकलं, झालं ते. बिचारा बिटीवाला आमचा एवढा मेहनत घेतो, एवढी कष्ट घेतो तो, मग होतं त्याच्याकडून थोडीफार चुका समजून घ्यावं लागतं मला त्याच्या, ठीक आहे. एवढ्या मेहनतीने माझ्या पीपीटी बनवून देतो प्रत्येक. चला बघा, अमिताभ बच्चन. आता यांचा काय विषय माहित आहे का, यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार भेटलेला आहे 2024चा. लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार भेटलेला आहे. किती मोठं कव्हर झालेलं आहे क्वेश्चन मध्ये, तुमचं कळलं का? तुम्हाला यांच्याबद्दल माहिती मिळाली, तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळाली, तुम्हाला हे कळलं आणि हे ऑप्शन मिळालं. पण सारांशले आपण काय करतो, बर चला आलं लक्षात आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आता. हा, आता बघा पुढचा प्रश्न काय, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? साल बघा पहिलं. चला हे बघा. हा, आणि आता पटकन उत्तर द्या. ओके, फास्ट कमेंट. मी कमेंट बघतोय. टेलिग्राम जॉईन कराच, युट्यूबला सबस्क्राईब करा, पण आजच्या लेक्चर मध्ये कमेंट मध्ये मला उत्तर दिसली पाहिजेत, ठीक आहे. ते रेकॉर्डेड आहे सर. पुढे लेक्चर घेऊन जातो, मी बघतो. अजिबात नाही, मी सुरुवातीपासून सांगतोय, जरी रेकॉर्डेड लेक्चर बघतोय तरी उत्तर देत राहा. तिथं पॉज करत राहा मध्ये. मेंदूला ताण पडू दे, त्या मेंदूच्या नसांवर ताण येऊ दे. म्हणजे नसांवर ताण आला ना, आपोआप टाळक्यात फिक्स होत ते. ओके, चला बघा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? चला याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. कोणता आहे? 2025चा. ओके, तर याचं उत्तर आहे भीमराव पांचाळी. इथं पंडित राहून गेलं माझ्याकडनं, ठीक आहे. इथं लक्षात ठेवा, पंडित भीमराव पांचाळी, बरं का, पंडित भीमराव पांचाळी, ठीक आहे. बर, कोणता भेटलाय ना? 2025. ओके, हा चला सर. मग आता 3 ऑप्शनचं काय? अनुराधा पौडवाल जे त्यांना 2024चा भेटलेला आहे. कोणता? गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 कोणाला भेटलाय? अनुराधा पौडवाल. आणि 2025 कोणाला भेटलाय? पंडित भीमराव पांचाळी यांना भेटला. बर, मग आता सौम्य स्वामीनाथन कोण आहे? ज्यांनी आपले लेक्चर बघितले त्यांना सगळं आठवतंय, सगळं रिवाइज होतंय. ज्यांनी पहिलं आपले 3 लेक्चर बघितले पुरस्काराचे त्यांना हे सगळं रिपीट होतंय आज, बरोबर आहे का नाही रे? पण ज्यांना नसेल बघितलंय त्यांना नक्की ते बघा, मग उत्तर सोडवा. ओके, पण करा. सगळ्या परीक्षेला महत्वाचं आहे, कंबाईनला महत्वाचं आहे, सरळ सेवेला महत्वाचं, सगळ्यांना. मी म्हणत नाही ऍक्टिव्हिटी हेच येईल, अजिबात नाही, पण याच्यामुळे मला नक्की फायदा होईल. चला मग आता बर, चला झालं का रे? हा, आता सौम्य स्वामीनाथन कोण? सौम्य स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे 2023चा. कोणता? 2023चा. कुणाला? सौम्य स्वामीनाथन यांना. ओके, चला पुढं. हे 3 ऑप्शन कळाले. आता भारत सासणे कोण आहे? भारत सासणे. तर हे जे भारत सासणे आहे ना, तर यांना बाल साहित्य 2024, काय बाल साहित्य 2024 यांना देण्यात आलेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी रे?
शमशेर आणि भूतबंगला. हा बंगला. हा आणि एक गोष्ट सांगतो, हे बा, देव ज्या वेळेस सुंदर अक्षराचा हस्ताक्षराचा दागिना वाटत होता, तेव्हा मी काय त्या पंक्तीत नव्हतो, मी होतो तेव्हा गैरहजर. त्याच्यामुळे आपलं अक्षर नाही हे चांगलं. त्यामुळं मास्तरचं अक्षराकडे लक्ष देऊ नका. मास्तरचं हे पा, सांगणं कसं, बोलणं कसं, समजतंय का नाही. तरी प्रयत्न करतो थोडाफार काढण्याचा, पण आपली लिपी एकदम हार्ड लिपी आपली, ती कोणाच्या लक्षात येत नाही लवकर. ठीक आहे, त्यामुळे मी 3-3दा सांगत असतो. हे बघा काय, बघा, अनुराधा पौडवाल 2024 लता मंगेशकर पुरस्कार भेटला. स्वामीनाथन यशवंतराव चव्हाण या एम.एस. स्वामीनाथनच्या कन्या आहे. कोणाच्या कन्या आहे रे या? एम.एस. स्वामीनाथनच्या. हा, एम.एस. स्वामीनाथनच्या कन्या आहे. चला, त्यानंतर भीमराव पांचाळे, त्याच्यानंतर हे काय 2025चा भेटला ना, कोणता? लता मंगेशकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर. आणि भारत शासने यांना बाल साहित्य पुरस्कार भेटलेला आहे 2024चा, शमशेर आणि भूतबंगला. अरे माझ्या लक्षात राहतंय, तुमच्या बी राहिलं पाहिजे ना. बघा बरोबर, मी तर काही न बघता धड उत्तर सांगू लागलो. हा, आता हे म्हणू नका मास्तरी पाठ करून आलो. मास्तरचं शिकवणं बघितलं तुम्ही कसं. चला पुढे चलो. या प्रश्न उत्तर देऊन ठेवा पटकन. मी लगेच विचारतो. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? चला पटापटा. सांगा नाव इथं. बघा याचं उत्तर काय रे? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. सांगा पटकन. त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे त्याचं उत्तर आहे. बरोबर. हा, आता यापैकी नाही तर कटूनच जातं, कारण तसं मी प्रश्न देणार नाही. एम.एस. स्वामीनाथन जे आहेत, एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न भेटलाय. काय भेटलाय? भारतरत्न. ठीक आहे. आणि मित्रांनो, जे कृषीचे पोर आहेत, आपली भरती येणार कृषी विद्यापीठाची, मी बी ऍग्रिकॉसचे. ठीक आहे, ऍग्रिकॉसचं मत आपल्याला माहित आहे. आपल्याला स्वामीनाथनबद्दल प्रश्न विचारले जाणार आहेत बरं, 100%. तुम्हाला कसं काय? त्यांचं आत्ताच मागे नेटकंच निधन झालंय, आणि ते निधन झाल्यामुळं त्यांच्यावर वारंवार प्रत्येक परीक्षेत क्वेश्चन येतोय. तर इथं त्यांच्यावर क्वेश्चन फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे. सो ते व्यवस्थित करून ठेवा. चला, त्यांना भारतरत्न भेटलेली. बर. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटलेला आहे कोणता? तर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. चला पुढे. चला, काय? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? ऐका रे, काय? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? विंदा करंदीकर पुरस्कार 2024. पटकन उत्तर द्या रे, पटकन, फास्ट, पटकन. थोडं एक इमर्जन्सी आलेलं होतं. ठीक आहे, कॉल बघत होतो त्यामुळे. ठीक आहे, ओके. चला, बघ काय रे उत्तर. बघा काय विचारलं त्यांना. 2024चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? बघा आता याच्यातलं, आता एवढं नुसतं सिरीज बघता बघताच तुमच्या आता याच्यातलं उत्तर निघून जातं. कारण भारत शासनाबद्दल आपण मागं बघितलं. ओके, आलं का रे लक्षात? अनुराधा पौडवाल बद्दल आपण मागं बघितलं. राहिले आता हे दोन. आता याच्यात तुम्हाला बघायचंय काय असेल काय नाही, कारण यांच्या दोघांबद्दल मी तुम्हाला प्रॉपर माहिती दिली. आता परत ते सांगत नाही, एक शेवटचं सांगतो. बघा, अनुराधा पौडवाल यांना 2024चा काय भेटलेला आहे? गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भेटलेला आहे 2024चा. ठीक आहे. आणि भारत शासनाने आत्ताच सांगितलं 2024चा बाल साहित्य भेटलाय. आता याच्यानंतर या दोघांबद्दल मी परत सांगणार नाही. ठीक आहे, चल आता सांगा मला या दोन्हीतून उत्तर कोणतं? ठीक आहे, तर मी सांगतो उत्तर काय आहे. बघा मित्रांनो, 2024 जर म्हणलं तर रावसाहेब रणराव बोराडे यांना भेटला विंदा करंदीकर. लक्षात ठेवा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 रावसाहेब रणराव बोराडे यांना भेटलाय. आणि रवींद्र शोभणे यांना 2023चा भेटलाय. कधीचा? 2023चा पुरस्कार हाच. विंदा करंदीकर, रवींद्र शोभणेंना भेटला 2023, आणि रावसाहेब रणराव बोराडे यांना भेटला 2024. आणि त्याचं उत्तर आहे
हे कारण प्रश्न काय विचारलेला मी 2024. बरं चला या प्रश्न उत्तर द्या रे पटकन. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? आता तर चारही ऑप्शन तुम्हाला माहिती आहे. आता चारही ऑप्शन तुम्हाला माहिती आहे. आता चारही ऑप्शन तुम्हाला माहिती आहे. मी आता त्याबद्दल स्पष्टीकरण देणार नाही. कोणता आहे बघा, उत्तर सुद्धा मागेच सांगितलं मी त्याचं. ओके चला बघा याचं उत्तर काय रे, याचं उत्तर काय? याचं उत्तर आहे राम सुतार. कारण 2024. ओके आमचं पाठ झालंय सर. आता हे आमचं हे पाठ झालंय, आमच्या पाठ टाळक्यात गेलंय. 2023 म्हणलं तर अशोक सराफ बरोबर आहे. भीमराव पांचाळीचा 3-4दा बोलणं झालं, आता बोलत नाही पंडित भीमराव पांचाळेवर मी. ठीक आहे. आणि लता मंगेशकर यांना तो पुरस्कार भेटलेला नाहीये. ठीक आहे. हे असे मुद्दाम ऑप्शन टाकलेले असतात कारण लता मंगेशकर सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या कोकिळा होत्या. पुन्हा कोणाला वाटू शकतो नवीन माणसाला की महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळू शकतो, म्हणून बरेच पोरं 3 मारत असतात उत्तर, पण नाही. ओके आणि हा कमेंट मध्ये उत्तर 1, 2, 3 नका टाकू. हा ते नाव टाका. चलो चलो हा चला पुढे जाऊयात आता. बघा काय रे, सरस्वती व्यास सन्मान पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? सरस्वती व्यास सन्मान पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? बघा एक मिनिट हा मित्रांनो, तो आहे क्वेश्चन. हा करेक्ट. मी तिथं कुठलं काहीतरी गोळ झाला का? हा ओके चलो. सरस्वती व्यास सन्मान पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? बघा नाव बघा, हे बघा व्यवस्थित बघा. चला फास्ट फास्ट चलो. आता ऑप्शन वेगवेगळी आहेत बघा. आता पटकन बघा बघा बघा. ठीक आहे चला ओके चला आले असते. आता बघा बघा मिथुन चक्रवर्ती, मिथुन चक्रवर्ती यांना, मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार मिळालेला नाही. कोणता? सरस्वती व्यास सन्मान. मग कोणता पुरस्कार यांना मिळालेला आहे सर? अशा सध्या तर यांना कोणता पुरस्कार मिळालेला नाही, जो मागे मिळालेला आहे. ठीक आहे मागे यांना मिळालेला आहे पुरस्कार. ठीक आहे आता त्यांना हाच पुरस्कार त्यांना मिळालेला नाही. चला सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार भेटलेला आहे. संसद उत्कृष्ट. मिथुन चक्रवर्तींना आता सध्या नाही पण 2023 मध्ये एक पुरस्कार भेटला, मला नाव नाही आठवत. ठीक आहे बघू आपण, मी कळवतो तुम्हाला, मी कळवलं याच्याबद्दल. ठीक आहे ओके आपण बघितलं त्याबद्दल. होय बघा माझ्याकडून मी चुकू शकतो. चुकण्यापेक्षा चुकीचं सांगण्यापेक्षा आपल्याला लक्षात येत नाही हे सांगणं योग्य असतं. ठीक आहे चला चला हा आलं लक्षात, आलं लक्षात. यांना 2023 दादासाहेब फाळके भेटलेला आहे. ओके हा आत्ता मेंदूवर आम्ही कसा ताण दिला बघा बरं. आत्ता मेंदूवर यार काहीतरी आहे हे आपल्याला माहित कसं नाहीये, आपण तो वाचलेलं आहे. आपण आलं लक्षात दादासाहेब फाळके बघून घेऊ शकता तुम्ही. हा यांना दादासाहेब फाळके भेटलेला. ठीक आहे चला पुढं. हा चला संसद उत्कृष्ट महारत्न कुणाला भेटलाय? संसद उत्कृष्ट महारत्न सुप्रिया सुळे यांना भेटलाय. सुप्रिया सुळे. कटले 2 ऑप्शन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूला आपण आत्ताच मागच बघितलं कोणता पुरस्कार भेटलाय? कोणता पुरस्कार भेटलाय? राष्ट्रीय विज्ञान. आणि याचं उत्तर आहे साधू भद्रेश दास. याचं उत्तर काय आहे? साधू भद्रेश दास. लक्षात ठेव. चला आता याचं उत्तर आलंच पाहिजे तुम्हाला. असा प्रश्न कंबाईन जनता आपल्याला असे प्रश्न लय विचारला जातात. ठीक आहे अशी प्रश्न कंबाईन जनता आपल्याला खूप विचारल्या जातात. ठीक आहे याच्यावर तुम्ही व्यवस्थित विचार करा, पटकन उत्तर द्या. आणि हा सरळ सेवाले तुम्ही पण करा, असं नाही तुम्हाला विचारलं जाऊ शकत नाही. द्या पट 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 सांगा. चला हा चला बघा आता काय स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कारासंबंधित खालील कोणते विधान अयोग्य? हे बघा इथं कधी बी लक्षात ठेवायचं काय विचारलं त्यानं अयोग्य. ह्या प्रश्नात पहिलं कन्फ्युज वाजू नका. अयोग्य आहे का योग्य आहे? साल कोणतं आहे? 2024 आहे का 2025 आहे? असत्य विचारलेलं आहे का सत्य विचारलेलं आहे? बिनचूक विचारलेलं काय विचारलेलं याच्यावर बघायचं, मग क्वेश्चनला टॅकल करायचं. बघा काय
हा तीन श्रेणीमध्ये नाही बरं काय, श्रेणीमध्ये चुकले आमच्या पीपीटी वाल्याकडून, श्रेणी नाही श्रेणी, श्रेणी श्रेणी श्रेणी, ठीक आहे, श्रेणी. 3 श्रेणीमध्ये विभागला जाणारा पुरस्कार आहे. पहिलं ऑप्शन आहे. चल, अशा प्रश्नाला काय करायचं माहिती का, जर तुम्हाला माझ्याचं उत्तर द्यायचं पण तुम्हाला जर त्या ऑप्शन बद्दल वाक्याबद्दल काही माहितीच नाही, सरळ पुढे निघायचं, कारण त्या प्रश्नातच बऱ्याच वेळ उत्तर राहतं. बघा कसं. दुसरं काय आहे बघा ऑप्शन, हा पुरस्कार असं समजू आपण काही काळासाठी, ओके, असं समजू आपण काही काळासाठी की आपल्याला याचं उत्तरच माहित नाही, मग कसं काढायचं. हा 3 श्रेणीमध्ये विभागला जाणारा पुरस्कार आहे. बरं, माहित नाही सर आहे का नाही. दुसरं काय, हा पुरस्कार स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीस देण्यात येतो. माहित नाही सर, देता येतो का नाही देता येत काय आम्हाला माहिती नाही. आपण असं समजतोय, शक्यतो आपलं उत्तर आलंच पाहिजे. ठीक आहे. प्रश्नामध्ये असे ऑप्शन मुद्दाम दिले जातात बरं कधी कधी, ते नंतर सांगतो मी, एकदा आता पूर्ण सोडवा. ठीक आहे. तिसरं काय, श्रेणी 1 मध्ये 20 लाख, नाही चुकली का, 20 नाही 10 लाख, 10 लाख, 10 लाख. हा, श्रेणी 1 मध्ये 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होतो. काय, श्रेणी 1 मध्ये 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होतो. सर काही लक्षात येत नाही बघा. तिसरं पण, चौथं काय बघा, श्रेणी 3 मध्ये 3 लाख पेक्षा लोकसंख्या, 3 लाख पेक्षा कमी, हा इथं कमी, 3 लोक कमी. आज पीपीटी वाल्यांना लयच अडचणी आणल्या. श्रेणी 3 मध्ये 3 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होतो. हे आपण असे ऑप्शन वाचले, बरोबर आहे. मग आता करायचं काय, सगळ्यात पहिले काय, पहिला प्रश्न काय रे, पहिला ऑप्शन हा 3 श्रेणीमध्ये विभागला जाणारा पुरस्कार आहे, आणि तिसरा ऑप्शन काय, श्रेणी 3 मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याला श्रेणी आहेत, 3 श्रेणी आहेत त्याच्यात, उच्चारलेलं काय अयोग्य, म्हणजे हे बरोबरच आहे. त्यानंतर हे काय, श्रेणी 1 मध्ये 20 लाख, 10 लाख चुकीचं झालं तिथं, 10 लाख, 10 लाखापेक्षा 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा इथं 10 करून, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश होतो. आता काय होतं काय नाही हे माहित असण्यापेक्षा आपल्याला हे तर कळलं ना की श्रेणी 1 मध्ये, ठीक आहे, श्रेणी 1 मध्ये आहे काहीतरी शहर आहे, आणि इथं काय बघा, इथं काय, हा पुरस्कार स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीस देण्यात येतो. आता तुम्हाला उत्तर इथंच आहे. कसं बघा, 4 ऑप्शन जर व्यवस्थित वाचले, खोडतो मी, ठीक आहे. आता उत्तर इथंच आहे. आता बघा कसं, मला सांगा इथं कशाचा उल्लेख आहे रे, शहराचा. बघा काय, इथं शहरांचा उल्लेख आहे, कशाच्या, शहरांचा. ओके, इथं कशाचं उत्तर आहे रे, इथं कशाचा उल्लेख आहे, शहरांचा. म्हणजे एवढं तर कळलं ना रे आपल्याला, एवढं तर कळलं ना आपल्याला की स्वच्छता वायू सर्वेक्षण पुरस्कार हा शहरांसंबंधित आहे. एवढं तर कळलं. मग इथं काय दिलंय रे, हा पुरस्कार स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीस देण्यात येतो. व्यक्तीस, काय व्यक्तीस, म्हणजे याचा अर्थ काय, सबसेल चूक आहे आणि आपल्याला शोधायचं काय, अयोग्य. मग हेच अयोग्य आहे, 2. म्हणजे त्याचं उत्तर काय, 2, का तर ते अयोग्य. पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर माहितीच पाहिजे, पण जर माहिती नसलंच तर असं सुद्धा तुम्ही टॅकल करू शकता. कसं, कळलं काय, इथं शहरांचा उल्लेख दिसतोय, इथं शहरांचा उल्लेख दिसतोय, मग इथं शहरांचं सांगताय, मग इथं व्यक्ती कसं काय दाखवते, कळलं का. शोध पुढे. ओके, चला पुढे काय, संसद रत्न पुरस्कार कोणाच्या वतीनं, संस्था संघटना यांच्या वतीने, कोणत्या संस्था संघटनेच्या वतीने देण्यात येते. बघा पटकन सांगा. चला, संसद रत्न पुरस्कार कोणाच्या वतीने, संस्था संघटना, म्हणजे संस्था किंवा संघटना कोणाच्या वतीने देण्यात येतो हे सांगायचं. सांग, चला फास्ट. चला, हा बघा आता इथं असा प्रश्न विचारल्यावर डायरेक्ट ज्याला काहीच माहित नाही का, ते 2च ऑप्शन निवडू शकता. एक तर डायरेक्ट यापैकी नाही, आणि नाही तर हा संसद रत्न आणि संसद भवन, डन गेल. या दोन्ही पैकी एक उत्तर चुकलाच. पण ज्याचा अभ्यास आहे त्याला 100% माहिती, हे याचं उत्तर नाही, हे पण याचं उत्तर नाही. 90% वाल्याला पण माहिती, 70% वाल्याला पण माहिती की याचं हे आणि हे उत्तर तर नाही, जे ना एवढं संसद रत्न पुरस्कार जरी वाचलेला असलं तर. आणि त्याच्यानंतर ज्यांचा इथं संबंध येत नाही त्याचं उत्तर आहे प्राईम पॉइंट फाउंडेशन व ई मॅगझिन.
ई मॅगझिन. काय? ई मॅगझिन. आलं लक्षात? हे त्याचं उत्तर. चला पुढे काय रे पुढचा प्रश्न. मराठी भाषेचा बघा बालसाहित्य पुरस्कार वेगवेगळ्या भाषेला दिला जातो बरं का. आता याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा फक्त आता मला. मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? काय बघा, मराठी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? बघा आता उत्तर सांगा. बघा काय याच्यात उत्तर काय लिहिलंय काय नाही. बघा पटापटा पटापटा पटापट बघा, सांगा लवकर फास्ट. बघा आता बघा याचं उत्तर काय आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला एवढं तर कळलं पाहिजे, सर आता माग आपल्याला शिकवत तेव्हा त्यांना आपलं भारत शासनाबद्दल सांगितलं का नाही रे मी भारत शासनाबद्दल, की त्यांना 2024चा भेटलाय म्हणून. आणि काही काहींनी इथं तेच उत्तर लिहून ठेवलं असं, आणि मी मुद्दामूनच ते ऑप्शन तिथं दिलेलं होतं फर्स्ट नंबरला. 2024चा त्यांना भेटला होता, त्याच्यामुळे म्हणतोय इथं बघा प्रश्नामध्ये काय विचारलंय 2025. दुसरं ऑप्शन बघा आता, सुरेश सावंत. ठीक आहे, यांच्यावर मी नंतर येतो आता. ठीक आहे, कारण याचं उत्तर हेच 2025 सुरेश सावंत यांना भेटलाय. आणि पुस्तक कोणतं रे? आभाळ माया. कोणतं? आभाळ माया. आणि हो कमेंट मध्ये उत्तर तर सांगाच, पण त्यासोबत लेक्चर कसं वाटतंय काय नाही ते पण सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला जॉईन व्हा. कमेंट मध्ये सुद्धा मी पिन केलेले मेसेज. ओके, आणि हे पण सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये उत्तर तर द्या आणि त्याचसोबत कळवा सुद्धा कसं वाटतंय लेक्चर. ओके चला. त्याच्यानंतर देविदास सौदागर यांना उसवन कादंबरीसाठी, उसवन कादंबरीचे नाव लक्षात ठेवा, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. उसवन कादंबरी, उसवन कादंबरी. काय? उसवन कादंबरी 2024चा यांना युवा साहित्य भेटलाय. कोणता? 2024 युवा साहित्य. मराठी भाषेसाठी. कादंबरी कोणती रे? उसवन कादंबरी. कन्फ्युज होऊ नका. 2024 शमशेर आणि बुधवागला भारत शासने बाल साहित्य भेटलाय. देविदास सौदागर 2024 युवा साहित्य उसवन कादंबरीसाठी मराठी भाषा भेटलेला आहे. चला, आणि मग राहिले प्रदीप पोखरे. कोण? एक मिनिट, मग कोण राहिलं? प्रदीप कोकरे. कोण? प्रदीप कोकरे. मग उत्तर तर कळलं आपल्याला. 2025 आभाळ माया 2025 त्याचं उत्तर आहे. कोणता? मराठी भाषेचा बाल साहित्य पुरस्कार. आता प्रदीप कोकरे यांना 2025चा युवा साहित्य भेटलाय. कोणता? 2025चा युवा साहित्य भेटलाय. हा वेगवेगळ्या भाषांना दिल्या जाणारा पुरस्कार आहे, बाल साहित्य युवा साहित्य. पण मी मराठीच काय घेतोय कारण आपल्याला मराठीबद्दल जास्त विचारलं जातं. सो चलो आगे. चला पुढचा प्रश्न काय रे? ज्ञानपीठ पुरस्कार. बघा महत्वाचा पुरस्कार आहे. 2024 कोणाला देण्यात आला? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळं. बघा पटापट. 2024 फक्त कन्फ्युजन होऊ नका. फास्ट चला. सांगा रे. चला बघा याचं उत्तर काय ते सांगण्याआधी मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. बघा गुलजार हे उत्तर एखाद्यानं लगेच लिहिलं असं, कारण त्यानं हे वाचलं नसेल तर काय विचारलंय. मी 2023 नाही 2025 विचारलो.
सॉरी 2024 विचारतो. तर गुलजार यांना 2023चा भेटलेला आहे. कोणता? 2023. राम सुतार यांना कोणता पुरस्कार भेटला होता? किती वेळेस मी लेक्चर मध्येच बोललो आता. महाराष्ट्र भूषण, माहिती तो आपण. ठीक आहे, कोणता रे? 2024चा. चला आता तुम्ही म्हणा हे शुक्ल आहे बरं का, हे बी शुक्ल आहे आणि हे पण शुक्ल आहे. ठीक आहे, मी मुद्दाम दोन ऑप्शन दिले. याचा अर्थ असा नाही की एका उत्तरात शुक्ल आहे म्हणून दुसऱ्या ऑप्शनात शुक्ल आहे म्हणून सरला कन्फ्युज करत, अजिबात नाही. हे सुशील शुक्ल म्हणजे यांना बाल साहित्य 2024 भेटलेला आहे हिंदी भाषेसाठी. 2024 हिंदी भाषा. पुस्तक कोणतं माहिती आहे यांचं? 1/12. पुस्तक कोणतं यांचं? 1/12. पुरस्कार कोणता भेटलेला? बाल साहित्य. कधी भेटलेला? 2024 हिंदी भाषा. ठीक आहे, चला. आणि याचं उत्तर आहे विनोद कुमार शुक्ल, ज्यांना आता भेटला. चला पुढे हा प्रश्न बघा रे, आणि पटकन उत्तर देऊन ठेवा. कला क्षेत्र संबंधित बघा, हे पद्मश्री बरं का, इथं पद्मश्री. पद्मश्री पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला देण्यात आला? काय प्रश्न बघा, प्रश्न काय 12वा. कला क्षेत्रासंबंधित पद्मश्री पुरस्कार, पद्मश्री व्यवस्थित बघा, पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला देण्यात आला? बघा आता आपण खालून जाऊ, वरील पैकी सर्व. एखाद्यानं म्हणलं असतं वाचून जरी असताना हा प्रश्न मी असा बनवला होता. मित्रांनो, एक एक गोष्ट बाजूला सेपरेट करून मी प्रत्येक क्वेश्चन बनवतोय, प्रत्येक क्वेश्चन एवढी मेहनत घेतोय. कृपया फक्त जॉईन राहा चॅनल टेलिग्रामला, युट्यूब सबस्क्राईब करा, होईल तेवढं शेअर करा आणि कमेंट करत चला, सांगत चला, बोलत चला. मी एक एक क्वेश्चन सेट केलाय स्वतः, वेगवेगळ्या ठिकाणी माहिती काढून. का केलाय, कसा केलाय, तुम्ही आतापर्यंत विश्लेषणात बघितलं असेल. प्रत्येक क्वेश्चन मध्ये टेक्निक आहे, प्रत्येक क्वेश्चन मध्ये लॉजिक लावलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चनच्या प्रत्येक ऑप्शनवर विचार करणार आहे. असंच एक म्हणजे असं नाही टाकलं मी 2 × 2 म्हणजे 4 होता समजा, तर मग बाकीचे ऑप्शन 12, 8, 6 असे ऑप्शन टाकले नाही मी. बरोबर आहे का नाही? मी ऑप्शन कसे टाकले की ते त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती भेटावी, रिव्हिजन व्हावी. चला बघा आता वरील पैकी सर्व कस काय केलं असं कोणी माहित आहे का? कारण ह्या सर्वांना पुरस्कार भेटलाय, पद्म पुरस्कार भेटलाय. कोणाला पद्मविभूषण भेटलाय, कोणाला पद्मश्री भेटलाय, कोणाला पद्मभूषण भेटलाय. पण मी काय विचारलं? कला क्षेत्रासंबंधित. काय विचारलंय? कला क्षेत्रासंबंधित. मग कला क्षेत्रासंबंधित जर म्हटलं तर अश्विनी भिडे आणि देशपांडे यांना भेटलाय पद्मश्री. बघा आता बघा, चला आता बघा. त्याच्यानंतर जे शेख कपूर आहे, शेख कपूर यांना सुद्धा भेटलाय कला क्षेत्रासंबंधित, पण तो पद्म पुरस्कार आहे. कोणता आहे? पद्म. ठीक आहे. आणि भीमसिंग भावेश यांना पण भेटलाय, पण तो कला संबंधित नाही, तो सामाजिक कार्यासंबंधित आहे, सामाजिक. ठीक आहे. आणि वरील पैकी सर्व उत्तरच नव्हतं. ठीक आहे, चला आलं लक्षात. पुढे काय? ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली? सांगा त्याच्यात. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली? बघा तिथं मी 2 ऑप्शन असेच टाकलेले होते, असे 2 ऑप्शन मुद्दाम टाकलेले, 2 ऑप्शन असे तुम्हाला विचार करायला लावून. चला बघा उत्तर काय? 1965 ला सुरुवात झाली पुरस्काराची. सुरुवात मी उत्तर सांगितलं नाही, मी सुरुवात सांगितली. आणि 1961 ला स्थापना झाली. मग आता तुम्ही सांगायचं उत्तर कोणतं? विचारलं काय? स्थापना म्हणजे उत्तर 1. चला पुढे. 2025 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला? बघा आता पटकन चला. 2025 विचारलं बरं मी. आता 132 हा जो आकडा आहे, हा आहे 2024 मध्ये भेटलेल्यांना, आणि 2025 साठी घोषणा झाली त्यांचे 2025. ठीक आहे, म्हणजे त्याचं उत्तर कोणतं आहे? हे 3. आता शेवटचा प्रश्न आहे, काय पद्म पुरस्कार एकूण किती श्रेणीमध्ये देण्यात येतो? हा प्रश्न एकाचा पण नाही चुकला पाहिजे, आणि त्याच्यात मला बोलायला नका लोक काय कोणतं कसं. सरळ आहे, जो उत्तर आहे 3. पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण. आलं लक्षात? की असे प्रश्न आहे मित्रांनो. आता पुढचं आपलं ठरलं, आपलं पुढे कशावर लेक्चर यायचं मी सांगतो, नक्कीच उद्या येईलच, काय हरकतच नाही. पण हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, एक एक प्रश्नावर विचार करा. नुसतं व्हिडिओ लावून तो पूर्ण बघू नका. मी प्रश्न घेतल्यावर स्टॉप घेतलेला आहे, तिथं बघा, तिथं विचार करा आणि मग पुढे सुरू करा.
उत्तर द्या, टाका कमेंटमध्ये. चुकू द्या रे, चुकल्याने काय होत नसतं, उलट चुकल्यानंतर मला अजून सुधरत असतो. ठीक आहे, जॉईन व्हा. काय वाटतंय आपल्या या सिरीज बद्दल तेही कळवा. तुमची एक कमेंट मला अजून जास्त आत्मविश्वास देते, अजून कार्य करायला एक आत्मविश्वास निर्माण करते. थांबतो. टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा, युट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.